नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा ब्लॉगर पारस या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. सो आज आपण आलो आहोत आपल्या नदीवरती खेकडे पकडण्यासाठी. तो आज आपल्याला खेकडे पकडायला यायचंय. पहिलाच पाऊस पडलेला आहे चांगला. नदीला बघूया किती पाणी आलंय आणि किती खेकडे मिळतात आपल्याला. आता खेकडा भेटलेला आहे आपल्याला. तुकाराम चव्हाणांचा पुत्र आता खेकडा पकडतोय. उचल खेकडा. हा बघा खेकडा भेटलेला आहे काळावाला. पहिला शिकार आहे. वाव, भावाने पहिला शिकार केलाय. साठी स्पॉट बघायला आलेत खेकडे पकडायला. नदीला किती पाणी आलाय. पहिला खेकडा आता आपल्याला बघता बघता भेटलेला आहे. चला आता नदीत बघूया किती काय पाणी साठलंय. तर आता शोध लावतायत. बघूया आता खेकडा भेटतोय का पाण्यात. दुसरा खेकडा दिसलेला आहे. हा बघा दुसरा खेकडा मिळालेला आहे. हा बघा दुसरा खेकडा मिळालाय आता. हा बघा तोच खेकडा परत दाखवते तुम्हाला. तर आपल्याला 3 खेकडे मिळालेले आहेत. बघू शकता सिनेमॅटिक पवन. वा वंडरफुल. हे खेकडे शोधता शोधता आता पावसाचं आगमन झालेलं आहे. आता पाऊस पडायला लागलाय. खालनं खेकडे शोधत शोधत आता वर आलोय. वरती आलोय. बघा खेकडे शोधतायत सगळे आता भर पावसातनं. पिशवी शोधलेली आहे खेकडा ठेवायला. पिशवी पॉइंट आहे. हा बघा भाड्रोला. पिशवी आणलाय शोधून. गोणी आणलाय डायरेक्ट. त्यात आता खेकडे ठेवतायत. पाऊस गायब झालाय परत. बघू शकता. खेकडे शोधूया. सरळ नदीतनं चालत जायचं आपल्याला. पवनो चौथा गिरवा भेटलेला आहे आता आपल्याला. हा बघा मजबूत साईज आहे. मजबूत हा मजबूत साईज आहे. मोठा अजून खेकडा भेटलेला आहे चांगलाच. ही पिशवी आपली जुगाडू आणि त्यात हा डबा जमवलाय खेकडा ठेवायला. मजबूत खेकडा आहे. आंगडा बघा आंगडा आंगडा. हा खेकडा घेऊया आपण. या डबक्यात ना आता आपल्याला जायचंय. पाणी सोडून आता आपण क्लिअर पाण्यात आलो आहोत. आता बघूया इथनं वरती जाऊया खेकडे शोधत शोधत. पांढरी बॉडी आता आपण निघालेलो दुसऱ्या साईडला खेकडे पकडायला. खालच्या साईडनं आपण बाहेर आलो आहोत. तो चला. 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता त्यामुळे विहिरीत पाणी बघायला आहोत. ही जुन्या विहिरीत काय घंटा काय पाणी नाही आहे अजिबात. आणि आताची नवीन विहीर हे तर बघूया काय आहे काय पाणी बिणी. तर हा पाणी जरा भरलाय कालच्या बऱ्यापैकी. खेकडे आता घरात सोडून ठेवतो. आता जोराचा पाऊस आल्यामुळे इथं ब्रेक घेतलेला आहे नेट जवळ. तर इथं आम्ही झाडाखाली थांबलेलो आहोत मस्तपैकी. काय पाऊस बिऊस आपल्यावर पडे नाही. आपल्याकडे 2 छत्र आहेत. एक साथी गेलाय घरात तो येतोय. अगरबत्ती आणायला गेलाय तो. शिकारी आमचा शिकारी. आमचा चौथा साथी आलेला आहे धावत धावत पावसातनं. आता वरती नदीच्या साईडने आपण आलो खाली. हा खाली बघा इथं आवाशी गावचा वॉटरफॉल आहे. धबधबा आहे इथं एकदम खोल असा आहे. हे खाली धबधबा आहे पूर्ण बघू शकता तुम्ही. हे इथनं काहीतरी सायंटिस्ट काहीतरी सांगतायत. इथला इतिहास सांगतायत. पाणी बघा कसलं येतंय फ्लो मध्ये. पाऊस कंटिन्यू चालू आहे सकाळपासनं. आपण वरतून गेलो पूर्ण खाली त्या आपल्या धबधब्यापर्यंत. आपल्याला काहीच नाही मिळालं. निराशा भेटली आपल्याला फक्त. आता आपण चाललेलो रिटर्न वरच्या साईडला. आता एक मधला पॅसेज राहिला तो नदीतला बघूया आणि गप आपण आल्यात पावले घर गाठूया. तो इथं खेकडा गावला आपल्याला. दगडी हलवत आहे. बघूयात आपण खेकडा बेकडा गावलाय काय. भेटलेला आहे आता आपल्याला मजबूतसा खेकडा. या भागातला पहिलाच. भाई पिशवी काढूया. ही पिशवी आणलेली आहे. दाखव खेकडा.
हा बघा खेकडा, पहिला खेकडा गावला आहे आपल्याला ह्या खालच्या पाट्यातला. तर आता आपण वरती चाललो, बघूया अजून खेकडे भेटतायत काय. ओ हो, आर्यन भाई किती वेळा कोसळताना वाचलाय. तर भावांनो बिलाय. तर आपल्याला आता खालच्या पट्ट्यातली दुसरी खेकडी गावलेली आहे आपल्याला. खेकड आहे ही बघा, तुकाराम यांनी काढलेली आहे ही खेकड. बघू द्या हो, ही बघा ही खेकड आणि ही टाकलेली आहे आपल्या गल्ल्यात. सो आता धरा वरचा मार्ग. हे बघा खालनं आलो आपण, आता वरती बघूया अजून काय गावताय काय. चला आहेत ना वाट बीट काढत. हे बघा खालनं येत आहे, डबका खोल दिसतोय आपल्याला. सो चलो, हा बघा खेकडे शोधतोय. तिथनं आपण खाली उतरूया आणि मग दगडी खाली भल्या मोठ्या मोठा खेकडा गावलेला आहे आपल्याला. बघा काढतोय, काढला मजबूत साईज. घालो नाही भेटली. हात घाल, भेटलेली आपल्याला. दाखव जरा इकडं. वाव, मजबूत खतरनाक साईज. या दगडी खाली आपल्याला गावलेली आहे कुर्ली, भरली गल्ल्यात आणि निघालो आपण वरच्या साईडला. आता चला, खालच्या स्पॉट वरनं आता आपण आलो वरती, जिथनं आपण ब्लॉग स्टार्ट केला. म्हणजे पूर्ण आपण आपली नदी फिरून आलो. वरती पाणी क्लिअर नव्हतं म्हणून आपण वरतून नाही गेलो. पूर्ण नदी आपण फिरून आलो शेवटीला ह्या स्पॉटला. तर आता हे इकडून चाललेत, आपली तिथनं जायची हिंमत नाही. आपण इथनं वरतून इज्जतीत जाऊया. हे 3 खेकडे आहेत आतमध्ये, बघू शकता. काळे चांगले, मस्त मजबूत साईज आहे. तर आता आपण पूर्ण नदीचा राऊंड मारून आलो. आपल्याला आता येताना 3 खेकडे मिळाले आणि सकाळी आपण म्हणजे मगाशी आपण वरती जाताना आपल्याला 4 खेकडे मिळाले. टोटल आज आपल्याला 7 खेकडे मिळाले चांगलेच. सो आजच्या ब्लॉगला करतो इथे जाईन, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.